नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा होता तर तो अखेर आता वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप सुरू होणार, किती रुपये हेक्टर प्रमाणे होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आणि कशा पद्धतीने हा पीक विमा वाटप होणार। काही शेतकऱ्यांना, बऱ्याच शेतकऱ्यांना कमी पीक विमा भेटलाय, तर तो कमी पीक विमा राहिला त्यांचा उर्वरित पीक विमा कधी होणार, कारण की सरकारच्या माध्यमातून आणि विमा कंपनीच्या माध्यमातून आता जास्तीचा पीक विमा डबल शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्याची देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2023 असेल, खरीप हंगाम 2024 असेल किंवा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2025 असेल, या मागच्या तिन्ही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कमी प्रमाणामध्ये पीक विमा भेटलाय। शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालंय, परंतु पीक विमा कमी प्रमाणामध्ये भेटलाय। अशा शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 ते 2023, 24, 25 चा पीक विमा आता वाटपाला सुरुवात होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। तर सर्वप्रथम आपण 2025 च्या पीक विम्याच्या वाटपाबाबत एक महत्त्वाची अशी माहिती बघण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातल्या ज्या 14 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा वगळण्यात आला होता, तर त्या नांदेड जिल्ह्यातल्या 14 उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तब्बल 81 कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद या तीन पिकांचा समावेश आहे। या तीन पिकासाठी पीक विमा आता वाटप होणार आहे। काही मंडळामध्ये हेक्टरी 17,000 रुपये, काही मंडळामध्ये हेक्टरी 23,000 रुपये, काही मंडळामध्ये हेक्टरी 29,000 रुपये आणि जास्तीत जास्त काही महसूल मंडळामध्ये हेक्टरी 35,000 रुपये पर्यंत प्रति हेक्टर पर्यंत सोयाबीनचा पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे। आणि ही नांदेड जिल्ह्यातल्या 14 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। यानंतर आपण अपडेट घेऊया धाराशिव जिल्ह्याचं। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा हा मंजूर झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ते शेतकरी बाधित होते, परंतु त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला नव्हता, वाटपही देखील झालेला नव्हता। मग धाराशिव जिल्ह्यामध्ये हेक्टरी 22,000 पर्यंत पीक विमा वाटप हा होणार आहे। काही शेतकऱ्यांना मिळालेला सुद्धा आहे आणि काही शेतकऱ्यांना बाकी आहे, तर तो वाटप होणार आहे। 350 कोटींचा पीक विमा धाराशिव जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि एकूण जवळपास 34-35 महसूल मंडळामध्ये धाराशिव मध्ये मंजूर झालेला आहे आणि 12-13 महसूल मंडळे अद्यापही वगळलेली आहेत। आता ते वगळलेल्या महसूल मंडळामध्ये कधी पीक विमा येतो तर ते सुद्धा पाहण्यासारखं आहे। आणि एकंदरीत खरीप हंगाम 2025 साठी ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होता पण वाटप झालं नव्हतं, त्यांचं कॅल्क्युलेशन झालं होतं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा लवकरच आता येणार आहे। आणि एकंदरीत 1945 कोटींचा पीक विमा महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। आणि त्या शेतकऱ्यांना आता वाटप सुद्धा, काही शेतकऱ्यांना 1700-1800 कोटींचं वाटप झालेलं आहे, बाकीचं वाटप बाकी आहे, तर ते वाटप देखील सुद्धा आता होणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीचा म्हणजे 2023-24 चा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप बाकी होता, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2023-24 चा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालंय। कपाशीचा पीक विमा, तुरीचा पीक विमा किंवा इतर पिकाचा किंवा सोयाबीनचा पीक विमा, त्यांचा जसं की आपण त्याला म्हणतो उर्वरित 75% पीक विमा, तर तो वाटप आता होणार आहे। जसं की राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण अहवाल जमा केले, तो केंद्राला अहवाल पाठवला, केंद्राच्या माध्यमातून विमा कंपनीला तो अहवाल आला आणि त्या अहवालानुसार जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे आणि जी कप अँड कटचं मॉडेल होतं 80% ते 110%, आता जवळपास शेतकऱ्यांचं नुकसान एखाद्या जिल्ह्यामध्ये 80% पेक्षा जास्त झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप होणार, किंवा 110% पेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल ती वरची रक्कम 110% पेक्षा वरची रक्कम ही सरकार विमा कंपनीला पुन्हा ती रक्कम देणार, अशा पद्धतीचं कप अँड कटचं मॉडेल होतं। त्यानुसार तशा काही जिल्ह्यामध्ये 110% पेक्षा नुकसान जास्त झालं होतं, जसं की त्याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश होता, त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा समावेश होता। खरीप हंगाम 2024 साठी किंवा खरीप हंगाम 2023 साठी अहिल्यानगर जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्कम मंजूर झाली होती, 1300 ते 1400 कोटींची रक्कम एकट्या जिल्ह्यासाठी मंजूर झाली होती। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम मंजूर झाली होती। त्यानंतर बीड जिल्हा असेल किंवा असा यवतमाळ जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम मंजूर झालेली होती। पण काही शेतकऱ्यांना ती रक्कम जी त्यांची पोस्ट हार्वेस्ट डाटा असतो, म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गतचा जो डाटा असतो, त्या डाट्यानुसार शेतकऱ्यांना रक्कम जी आहे तर ती वाटप झाली नव्हती। मग कारण की याचं कारण विमा कंपनीने काय सांगितलं की
110% पेक्षा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झाले किंवा 110% पेक्षा ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना सरकार रक्कम देणार. तर सरकारने रक्कम जी आहे तर ती विमा कंपनीला दिली आहे. आता विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. आता शेतकऱ्यांना ही रक्कम कशी बघायची, आता ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याची मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग आता ही शेतकऱ्यांना ही रक्कम कशी बघायची, कारण ही रक्कम तुम्हाला PMFBY पोर्टलवर तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये बघायला गेलं तर तुमच्या व्हॉट्सअपवरती सुद्धा PMFBY नंबर आहे, तिथे तुमचं कॅल्क्युलेशन किती झालं ते तुम्ही बघू शकता. परंतु अखेर खरीप 2023 असेल, 24 असेल किंवा 25 असेल, मागच्या तिन्ही वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. तसं तर धाराशिवमध्ये 2025चा पीक विमा वाटप सुरू झालंय, नांदेडमध्ये आता काही दिवसामध्ये हे वाटप सुरू होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांना पीक विमाची रक्कम थकीत होती, अशा थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप होणार आहे. ही अत्यंत शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, हे विदर्भातले जे 5 जिल्हे आहेत हे सर्वात जास्त बाधित होते. त्यानंतर मराठवाड्यामध्ये जिल्हे सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर जालना, छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यामध्ये अद्यापही 2025चा पीक विमा वाटप बाकी आहे. तर तो पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भात अपडेट अद्यापही आलं नाही. पण जवळपास जालना, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत खूप कमी प्रमाणामध्ये पीक विमा वाटप झालाय. त्यानंतर लातूर सारखा जिल्हा, आता लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 महसूल मंडळांचा समावेश आहे. आणि लातूर जिल्ह्याचा आपण अपडेट जर पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा जो आहे तर तो सोयाबीनचा शेतकरी भरतात. सोयाबीनचं पीक जास्त लातूरमध्ये लावलं जातं, पिकवलं जातं. आणि लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून खूप कमी प्रमाणामध्ये पीक विम्याचं वाटप झालं. आणि 2025चा मागच्या वर्षाचा आपण विचार केला तर पीक विमा वाटपच झाला नाही, कमी प्रमाणामध्येच वाटप झालाय. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा कॅल्क्युलेशन आता पूर्ण झालंय. परंतु कॅल्क्युलेशनवर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रक्कम झिरो दाखवत आहे. आता सगळ्या जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर काही शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशनची रक्कम झिरो दाखवत आहे. आता याच्यामध्ये तांत्रिक बिघाड असू शकते ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालाय, कारण की रक्कम बदलत आहेत. आता काही शेतकऱ्यांना मागच्या वेळेस कॅल्क्युलेशनची रक्कम झिरो दाखवत होता, आता त्यांना ती 2-3 हजार, 10,000, 20,000 अशा प्रकारची रक्कम दाखवत आहे. पण काही शेतकऱ्यांच्या अद्यापही झिरो दाखवतात. ज्या शेतकऱ्यांची कॅल्क्युलेशनची रक्कम झिरो आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर नाही, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, असं शेतकरी बांधवांनी समजावं. ही असं अपडेट आहे. आणि आता हा पीक विमा जो आहे तर ते विमा कंपनीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या DBT द्वारे आधार लिंक बँक खात्यात देणार आहे. पीक विमा भरत असताना जे तुम्ही अकाउंट दिलेलं आहे त्या खात्यामध्ये तुमचा पीक विमा येणार नाही, आधार संलग्न बँक खात्यामध्ये पीक विमा येणार आहे. त्यामुळे तुमच्या खात्याला आधार लिंक करून घ्या, तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या. ते नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, हा खरीप हंगाम 2023, खरीप हंगाम 2024, खरीप हंगाम 2025 या मागच्या 3 वर्षाचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मंजूर होता पण अद्यापही वाटप झालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. आणि जसं की आपण म्हणतो म्हणजे 75% पीक विमा म्हणजे सुरुवातीला अग्रिमचा पीक विमा होता 2023-24 मध्ये किंवा 2000 खास करून 2023 मध्ये अग्रिमचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते किंवा काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमच्या अधिसूचनेनुसार अधिसूचनेचा 25% पीक विमा वाटप केला. पण उर्वरित त्यांचा 75% त्यांच्या पोस्ट हार्वेस्टनुसार कापणी आणि काढणीच्या अहवालानुसार 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित बाकीच होतं. ती विमा कंपनी काय देत नव्हती. काही शेतकऱ्यांच्या काही जिल्ह्याची केस कोर्टामध्ये गेली, कोर्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल आला, निकाल आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला. पण काही शेतकरी